श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा, कर्जमुक्तीसाठी आपण नाना प्रकारे ही सेवा करत असतो किंवा उपाय देखील करत असतो, पण त्यापैकीच आणि आजकालच्या काळात आहे ना, कर्ज हे प्रत्येकावर आहे. जवळपास सगळ्यांवर हे कर्ज असतं आणि ते नील होण्यासाठी आपण कितीतरी धडपड हे करत असतो. पण त्यासोबतच आपल्याला मेहनतीसोबतच नशिबाची साथ हवी असेल तर आपल्याला काही सेवा देखील आपल्या करायच्या असतात, काही उपाय देखील करायचे असतात. तर तीच आज सेवा काय करायची आहे काय नाही, जेणेकरून तुमचं ही सेवा केल्याने ना, तुम्ही जर मनापासून अगदी सेवा केली ना, तर मी तुम्हाला खरंच सांगते 100% याचा हा प्रभाव आहे. 100% अनुभव येतो म्हणजे येतो, हे लक्षात घ्या. तर तीच सेवा आज काय आहे ही आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला. बघू तर सेवा अशी आहे, ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सेवा. मी तुम्हाला ही व्यंकटेश स्तोत्राची सेवेवर हा अगोदरसुद्धा व्हिडिओ केलेला आहे, 3 रात्रीचा सेवा करण्याचा 12 वाजताचा. पण आज हे बघा, पण आपल्यावर समजा आता काहींचं काय असतं ना, की आमच्यावर करोडोचं कर्ज आहे, लाखोंचं कर्ज आहे आणि फक्त 3 दिवसच आपण सेवा करतो आणि त्यामुळे काहींना फरक देखील जाणवत नाही किंवा काही अनुभव हे उशिरा येतात किंवा काहींना येतसुद्धा नाही. हे बघा, जेव्हा आपण सेवा करतो ना, तेव्हा त्या सेवेचं फळ हे मिळाल्याशिवाय तर राहत नाही, हे नक्की आहे. पण आपण जेव्हा सेवा, हे बघा, तुम्ही 3 दिवसाची सेवा करताय आणि तुम्हाला वाटतंय की आमचं करोडोचं कर्ज हे नील झालं पाहिजे किंवा आमचं करोडोचं कर्ज हे फेडलं गेलं पाहिजे किंवा लाखोंचं कर्ज आपलं हे नील झालं पाहिजे. तर हे कसं काय शक्य आहे हे तुम्हीच सांगा. हे बघा, जेव्हा आपण एवढी मोठी कुठे सेवा करतो ना, 100% जेव्हा सेवा करत असतो ना, तेव्हा त्यामधलं फक्त 5 ते 10% फळ हे आपल्याला मिळत असतं, हे लक्षात घ्या. बाकीचं जे काही आहे 90 ते 95% हे आपले सर्व काही अहंकार, मद, मोह, मत्सर, अशा लोभ, अशा ठिकाणी आपले सगळं काही ती सेवा ही जात असते. आणि जे काही हे सगळं जाऊन जे काही 5-10% उरतं ना, त्याचंच फळ हे आपल्याला मिळत असतं. त्यामुळे आपल्याला सेवा ही जास्तीत जास्त करणं तितकंच गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. तर ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपल्याला 21 ते 41 दिवस आपल्याला करायची आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही जर ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही साधारणपणे तुम्ही 41 दिवस जर केली ना, तर तुम्हाला नक्की अनुभव आल्याशिवाय, 100% अनुभव आल्याशिवाय हे राहत नाही. हे शाश्वत सत्य आहे, हे लक्षात घ्या. भरपूर जणांनी ही सेवा केलेली सुद्धा आहे आणि त्यांना त्यांचे अनुभवसुद्धा आलेले आहेत, हे लक्षात घ्या. ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण चला आता सेवा बघू. तर हे बघा, ही सेवा मी अगोदर पण सांगितली आहे, पुन्हा तुम्हाला सांगते आहे. ही सेवा व्यंकटेश स्तोत्राची आहे. आपल्याला तुम्ही या सेवेला कधीपासूनही सुरुवात करू शकता. बुधवारपासून, गुरुवारपासून, शुक्रवारपासून सुरुवात करू शकता किंवा एकादशी असेल त्या दिवसापासून सुरुवात केली तरी देखील चालेल. हे बघा, ही सेवा करण्यासाठी कुठलाही वार किंवा नक्षत्र वगैरे पाहण्याची, तिथी वार पाहण्याची काही गरज नाही. तुम्ही जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हापासून तुम्ही सुरू केली तरी देखील चालेल. फक्त आपल्या घरामध्ये जर कोणी प्रेग्नेंट असेल किंवा काही डिलेवरी होणार असेल किंवा सुतक, विटाळ, या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला या सेवेला बसायचं आहे. कारण या सेवेमध्ये आपण एकदा बसलो की त्यामध्ये खंड पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, हे लक्षात घ्या. तर हे बघा, ही सेवा रात्री आपल्याला 12 वाजता सुरू करायची आहे. 12 म्हणजे ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही राईट 12लाच सुरू झाली पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याच्या अगोदर म्हणजे 11:30 पावणे 12ला आपल्याला उठून अगोदर आपलं सगळं काही आवरून झालं घरातलं की सगळ्या जबाबदाऱ्या, सगळी कर्तव्य पार पडली की त्याच्यानंतर आपल्याला उठून आंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला या सेवेला बसायचं आहे. आता बऱ्याच जणांचे हे सुद्धा प्रश्न असतात की ताई, आम्हाला आंघोळ करणं जमत नाही, असं आहे, तसं आहे, हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. पण हे बघा,
काहींना खरोखर काही प्रॉब्लेमसुद्धा असतात, तर त्यांनी फक्त तोंड हातपाय स्वच्छ धुवून बसले तरी देखील चालेल. पण हो, त्यांनीसुद्धा तुम्ही भले तोंड हातपाय जरी धुतले तरी आपल्याला वेगळे स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत, हे लक्षात घ्या. मग वस्त्र म्हणजे कुठले, तर नाईट पॅन्ट, गाऊन वगैरे असं नाही. तर आपल्याला परिपूर्ण जसे आपण बाहेर जाताना कपडे घालत असतो, पॅन्ट शर्ट परिपूर्ण किंवा साडी महिलांनी किंवा पंजाबी ड्रेस परिपूर्ण असेल, ज्याच्यावर ओढणी वगैरे घेऊन ते परिधान करून आपल्याला या सेवेसाठी बसायचं आहे, हे लक्षात घ्या. तर या सेवेसाठी आपल्याला राईट 12ला सेवा ही सुरू झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला अगोदरच त्याची आंघोळ वगैरे करून वस्त्र वगैरे परिधान करून आपल्याला तयार राहायचं आहे. तुम्ही या सेवेसाठी तुम्हाला जर पूजा मांडणी करायची असेल तर करू शकता. बालाजीचा फोटो असेल तुमच्या घरी किंवा बाळकृष्णाचा असेल किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे. त्याच्यानंतर त्यांना श्रीफळ ठेवायचं आहे. एखादं फळ तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर शिरा किंवा साखर किंवा दूध साखर असा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता. पाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही अशी साधी सोपी पूजा मांडणी करू शकता. त्याचबरोबर पण हे बघा, ही सेवा करताना सुद्धा एक लक्षात घ्या की आपल्याला दिवा हा पूर्ण सेवा होस्तोवर आपला तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तो विझणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्ही मग तो तेलाचा लावा, तुपाचा लावा, आपल्या यथाशक्तीनुसार तुम्ही तो दिवा लावू शकता. पण आपल्याला तो तुपाचा दिवा काय छोटी निरंजन आपण ठेवतो आणि त्यामुळे तो लवकर विझून जातो. त्यामुळे आपलं 10 वेळेस तिकडे लक्ष जातं की तो दिवा विझतोय का काय. त्यामुळे मोठा दिवा घ्या आणि त्यामध्ये थोडंसं जास्त तेल किंवा तूप जे काही तुम्ही टाकणार आहात ते टाकून घ्या. म्हणजे तुमचा सेवा करताना लक्ष विचलित होणार नाही, मन विचलित होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण हे बघा, ही सेवा मनापासून करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला निळ्या आसनावर ही सेवा करायची आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही निळा आसन मग ते ब्लाऊज पीस जरी घेतलं तरी देखील चालेल, त्यामध्ये काही हरकत नाही. तर अशी निळ्या आसनावर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा आहे. सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही सेवा करण्याच्याही अगोदर, सेवेला बसण्याच्या अगोदर स्वामींच्या मठात जाऊन यायचं आहे. त्यांना खडी साखर आणि नारळ स्वामींना ठेवायचं आहे मठात जाऊन आणि त्यांना साकडं घालायचं आहे. साकडं घालणं म्हणजे संकल्प नसतो, हे लक्षात घ्या. आपल्याला फक्त स्वामी महाराजांना हे सांगायचं आहे, आपलं नाव सांगायचं आहे, आपलं गोत्र सांगायचं आहे आणि मी ही सेवा इतक्या 41 दिवसांची करणार आहे माझ्या कर्जमुक्तीसाठी, तर ती माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, माझ्याकडून ती सेवा करून घ्या. तर असं आपल्याला स्वामी महाराजांना विनंती करायची आहे. त्यानंतर तुम्ही जेव्हा पण त्या सेवेला बसणार आहात तर तेव्हा आपल्याला पहिल्याच दिवशी फक्त संकल्प करायचा आहे. मग थोडंसं पाणी आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत, फूल टाकायचं आहे आणि तुमचं नाव, गोत्र म्हणून आपण व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा किती दिवस करणार आहोत, काय करणार आहोत, ही संपूर्ण असा संकल्प करायचा आहे आणि मग ते आपल्या तामणामध्ये ते पाणी सोडून द्यायचं आहे आणि मग तुम्ही ते झाडांना टाकून दिलं तरी देखील चालेल. आणि त्याच्यानंतर हे संकल्प हा रोज करण्याची गरज नाही, फक्त पहिल्याच दिवशी करायचा असतो. त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. तर हे बघा, आता नियम कोणते पाळायचे, तर परअन्न तुम्ही जितके पण 21 दिवसाची सेवा करता आहात किंवा 41 दिवसांची सेवा करता आहात तर परअन्न पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. परअन्न दुसऱ्याच्या घरचं अन्न आपल्याला घ्यायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर मांसाहार देखील आपण जितक्या दिवसांची सेवा करत आहात तितके दिवस मांसाहार आपल्याला टाळायचा आहे. मांसाहार घेणार नाही किंवा आपल्या घरात सुद्धा मांसाहार येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, हे लक्षात घ्या. मग घरातले समजा आता काही जणांचं म्हणणं असतं की आमच्या घरातले ऐकत नाही, ते मांसाहार करतातच वगैरे असं तसं, तर ते बाहेरून खाऊन आले तर चालेल, पण शक्यतो टाळण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगला आहे, केलाच नाही मांसाहार तर. त्याचबरोबर आपल्याला काळे वस्त्र परिधान करून या सेवेला बसायचं नाही आहे, हे पण लक्षात घ्या. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही रंगाचे वस्त्र
परिधान करू शकता, पण काळी वस्त्र आपल्या अंगावर राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मासिक धर्म महिलांना आला, 41 दिवसांची सेवा आहे आणि मासिक धर्म आला तर तेवढे 4-5 दिवस तुम्ही स्किप करायचे आणि बाकी नंतर तुम्ही कंटिन्यू ती सेवा करू शकता. पण जर विटाळ किंवा कोणाची आपल्या घरामध्ये डिलेवरी झाली किंवा सुतक आलं तर ते जास्त दिवसाचं खंडन पडतं. त्यामुळे जर असं काही विटाळ किंवा सुतक आलं तर आपण तेवढे तुम्हाला पुन्हा ते विटाळ किंवा सुतक संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला नंतर ती सेवा पुन्हा नव्याने सुरू करावी लागेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण आपलं सगळं काही बघून वगैरे आपल्याला बसायचं आहे. आता काही जणांचं हे सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला गावाकडे जायचं आहे, हे लग्न आहे, असं आहे तसा याचा कार्यक्रम आहे, तर हे बघा तुम्ही भले गेले तर तुम्हाला परअन्न हे खायला जमणार नाही आणि पण ते देखील खाल्लं नाही तरी देखील आपल्याला सकाळी जाऊन तुम्ही संध्याकाळी वापस आले तर ठीक आहे, कारण आपल्या रात्री तुम्ही सेवा करू शकता. आपल्या सेवेमध्ये खंडन पडता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, हे लक्षात घ्या. हे बघा, ही सेवा जर मनापासून केली ना तर स्वतः बालाजी महाराज भगवान विष्णू ही सेवा ऐकत असतात आणि याचा 100% गुण येतो म्हणजे येतो. तुम्हाला विश्वास नसेल तर एकदा करून बघा आणि मग तुम्हाला आणि अनुभव घ्या, म्हणजे तुम्हाला विश्वास पटेल. तर हे बघा, ही सेवा ही भरपूर जणांनी केलेली आहे. माझ्या बहिणीने सुद्धा ही सेवा केलेली आहे आणि तिला सुद्धा अनुभव आलेले आहेत. तर हे बघा, काही जणांना याचा अनुभव असा आलेला आहे की आजूबाजूला काहीही नदी, तलाव किंवा समुद्र नसताना आजूबाजूला त्यांच्या समुद्र असल्यासारखा त्यांना भास झालेला आहे किंवा एका ताईंना तर डायरेक्टली सावलीसुद्धा दिसलेली आहे ही सेवा करता करता. तर अशा प्रकारे त्यांनी सेवा अगदी मनापासून, एका ताईंचं 80 लाखाचं कर्ज हे त्यांचं पूर्णपणे फिटल्या गेलेलं आहे. त्यांचे हप्ते भरण्याची सुद्धा हप्तासुद्धा एवढं सुद्धा त्यांच्याजवळ नव्हते. सगळं काही विकावं लागलं होतं, पण त्यांचं ते सगळं कर्ज माफ होऊन, कर्ज नील होऊन त्यांचं स्वतःचं घरसुद्धा आज झालेलं आहे, हे लक्षात घ्या. तर एवढी ही प्रभावी सेवा आहे, तुम्ही आवर्जून करून बघा. फक्त आपल्याला काय करायचं आहे तर 21 वेळेस आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि 21 वेळेस कसं करायचं आहे, 1 ते 20 वेळेस फक्त आपल्याला स्तोत्र म्हणायचं आहे. हे बघा, तुम्ही व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृतमध्ये म्हणू शकता, प्राकृतमध्ये, मराठीमध्ये म्हटलं तुमची इच्छा, तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये याचं पठण करू शकता, मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये तुमच्या यथाशक्तीनुसार, पण शक्यतो संस्कृतमध्ये करावं असं मी तुम्हाला सांगेल, कारण संस्कृतमध्ये छोटंसं पण आहे, मराठीमध्ये जास्त मोठं आहे. त्यामुळे आणि त्याचबरोबर आपल्याला हे 21 वेळेस वाचायचं आहे. तर 1 ते 20 वेळेस हे बघा, संस्कृतमध्ये जे व्यंकटेश स्तोत्र आहे त्याच्या 1 ते 9 ओळीपर्यंत हे स्तोत्र आहे आणि त्याच्यानंतर त्याची फलश्रुती सुरू होत आहे. त्यामुळे आपल्याला 1 ते 20 वेळेस ते फक्त 9 ओळीच आपल्याला त्यातल्या वाचायच्या आहेत आणि 21व्या वेळेस तुम्ही पूर्ण व्यंकटेश स्तोत्र हे वाचायचं आहे, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे अतिशय छोटीशी सेवा आहे, अर्ध्या 1 तासाची सेवा आहे आणि त्याचबरोबर हे लक्षात घ्या की आपल्याला ही सेवा करताना उठायचं नाही आहे किंवा कुठेही काही हालचाल आपल्याला जाणवली किंवा आपल्याला काही भास जरी झाला, आपल्याला असं वाटत जरी असलं की आपल्या जवळ आसपास कोणी आहे, तरी देखील आपल्याला घाबरून न जाता ती सेवा कंटिन्यू करायची आहे. त्यामध्ये खंडन पडू द्यायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे काही जण ही सेवा करताना त्यांना काही भास झाल्यावर वगैरे ती सेवा सोडून देतात किंवा घाबरून जातात एकदम. तर असं न करता साक्षात भगवान विष्णू आपल्यासोबत आहेत आणि ती सेवा ऐकता आहेत अशी आपल्याला धारणा, आपल्या मनामध्ये हा विश्वास ठेवायचा आहे आणि ही सेवा पूर्णपणे कंटिन्यू करायची आहे, हे लक्षात घ्या. तर अशी छोटीशी पण अतिमहत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याचबरोबर तुम्हाला जर अक्कलकोट स्वामी महाराज नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराज नित्य प्रातःकाळचे महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समधी मंदिर वसालंकार महापूजेचं दर्शन
आणि शिवटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.